मराठवाड्यामध्ये, लातूर जिल्ह्यामध्ये आणि चाकूर तालुक्यामध्ये सुंदर छान आदर्श रायवाडी आणि वारकरी संप्रदायातलं आणि केंद्र सरकारातलं गाव म्हणजे रायवाडी. कशी काय महाराज? तर जवळजवळ काही गावामध्ये एक सप्ताह असेल, काही गावाला 2 असतात, पण आपल्या रायवाडीमध्ये अर्धा डझन सप्ते. बरोबर आहे का रोकुल? बरोबर आहे का? बरोबर आहे का? याची मला कल्पना आहे. आणि आपल्या गावचं सुंदर अधिष्ठान सुरदास महाराजांची कृपा आहे. गावाला सुरदास महाराज आवडतात आणि सुरदास महाराजाला रायवाडी आवडत. कीर्तन कळालं ना? आणि या गावामध्ये हे कीर्तनाचे सुयोग आहेत. यपा माझं चिंतन नाही, माझा अभ्यास नाही, मी संस्थेतला माणूस नाही, शिकलेला माणूस नाही, येत काहीच नाही आणि एकही दिवस रिकामा नाही. रगड दुकान चाललंय फुल. मग महाराज काय आहे तुमच्याकडे? ती एक आहे की मारोतराव महाराज दस्तापूरकराकडे 10 वर्ष राहिले आणि त्यांची सेवा केली तनु मनु जीवे. बघा ना, आणि त्या सेवेचं बिल. बर, मलाही महाराजांचं दर्शन झालं आणि सर्वांची भेट झाली. आता हे कार्य आणि कारण, साधन आणि साध्य काय आहे महाराज? थोडा कमी करा गोड आवाज. तर जवळजवळ या कार्यक्रमाचे आयोजक आपल्या रायवाडीचे भूमिपुत्र, सज्जन शेती, 88 घर, कुटुंब वाढविलं आणि कुटुंब घडविलं. ते जवळजवळ रामचंद्र विठ्ठलरावजी मुरकुटे आणि समस्त गावकरी मंडळी रायवाडी. बरोबर आहे का चूक आहे? बरोबर आहे ना? आणि जवळजवळ मलाही कीर्तनाचे सुयोग, मी कोणाच्या माध्यमातून आलो तर आपल्याकडे सुशील महाराज बिडगर, ते म्हणले बाबा तारीख पाहिजे. म्हणलं कोणतं गाव? म्हणले रायवाडी. म्हणलं रायवाडी लईच खमंग. यस म्हणलं. नंबर 1 नियोजक, दोन्ही मृदंग वाघ आणि सिंह आहेत आणि दोन्ही गायक माझ्या उजव्या हाताचे बिबट्या वाघ आहेत. कीर्तन कळालं ना? हे सगळे छोटे छोटे मुले चांगल्या पद्धतीनं, आणि मी असा अंगठ्या भादर माणूस. ऐकलं ना माझं बोलणं? नाही बरं आहे का चॅनल बदलू? माझ्याकडे 2 चॅनल आहेत. 2 भुईमुग आहेत, पसऱ्या आणि उपट्या. कीर्तन कळालं ना? काही म्हणले असतात महाराज रायवाडीमध्ये 5 सप्ते होतात रगड. आम्ही एवढे मोठाले माणसं आणले आणि असलं महाराजन फुटक महाराज आणि अभंग घेतलाय महाराजानं गरुडाचे पायी. हे माणसले हे करते. पण वाटलं असल जरा डोळे उघडा आणि जरा सगळे जाग्यावर या. हे अभंग वारकऱ्याची आचारसंहिता, वारकऱ्याचे कर्म आणि हिंदूची आचारसंहिता. आणि काकड्याच्या प्रसंगातला किती चरणाचा अभंग आहे? किती? 4च. असा अभंग आहे. अभंग लहान आहे, अभंग पाठातला आहे, पण भावार्थ लईच मोठा आहे. कसं महाराज? तुम्हाला दृष्टांत सांगू. लातूर जिल्ह्यामध्ये आणि चाकूर तालुक्यामध्ये तुम्ही पत्रकार परिषद घेऊ शकता. माणूस सगळं वाण, सगळा किराणा, सगळं सामान तालुक्यावर जिल्ह्यावर भरतय आणि सगळ्या क्रमांकाला पहिला नंबर
वेगळ्या वेगळ्याचा देत आहे. पण मीठ लवण आहे ना, मीठ त्याचा माणूस विचारच करीत नाही. मग बसल्याला कोणतं तरी टाटाचं इंजन म्हणते, अरे सखाराम सगळं भरलं पण मीटर ते म्हणते काय बाबा मीठ नाही तिथं आलं तर गावात घेता येईल ना कट्टा. पण विचार करा, सगळ्या स्वयंपाकाला चव, सगळ्या स्वयंपाकाला गोडवा आणि सगळा स्वयंपाकच चविष्ट कशामुळे? हा म्हणा सांग तूच. कशामुळे? कशामुळे? कशामुळं? त्याच्यामुळं मिठामुळं. आवाज यालाय का? येऊ तिकडं. हा यालाय ना. आता ऐका, मिठामुळं. तशा गात्यामध्ये अभंगामध्ये उंचीच या अभंगामुळं. माझं बोलणं कळालं ना? हा आता अभंग 4 चरणी आहे. तुम्हाला देव हवे ना, देवाची गरज आहे ना, देव भेटला पाहिजे ना, देव कळाला पाहिजे ना, आणि देव घरी आला पाहिजे. मग अशा साधकाला, अशा माणसाला, अशा वारकऱ्याला आणि सज्जन माणसाला तुकोबारानं 3 पर्याय सांगितले. किती पर्याय सांगितले? 3. नंबर 1 पर्याय, ज्या माणसाला साहेबाची ओळख नाही, काम होईना, ते माणूस तेच काम साहेबाचा परिचय नसल्यामुळे साहेबाच्या ड्रायव्हर कोण करते. बरोबर आहे का? बरोबर आहे का? नंबर 1 प्रश्न माझा पेटला. आता नंबर 2 प्रश्न, आपली समस्या, आपली कामना, आपलं मनोगत ड्रायव्हर पशी काय म्हणा? 1 म्हणा. म्हणजे देवाचा ड्रायव्हर कोण आहे? गरुड. सारथी कोण आहे? कोण आहे? गरुड. बघा आता हे त्याला मी चालक नाव हे आलं, ड्रायव्हर नाव आलं, पण पहिलं वाहन आहे सारथी. बर, त्या गरुडापाशी देवाला काय म्हणा? वेगी आणावा तो हरी. ताबडतोब देवाला घेऊन या. आणि काय करा? मजदिना ते उद्धरी. किती चरण झाले? 2. आता ड्रायव्हरनं गाडी दारात लावली, देव मधी गेले, गरुडानं बाहेर ठेवलं आणि देव आत गेले. मग आता देव कुणाच्या ताब्यात? पत्नीच्या, म्हणजे आई साहेबाच्या. बघा मग आता आई साहेबाकडे काय म्हणा? पाय लक्ष्मीच्या हाती. बघा ना, सेवा करीत असल्यामुळे मग तिशी यावे काकुलती. किती पर्याय सांगितले? 2 झाले. आता 3रा पर्याय, एक सजीव गादी आणि एक निर्जीव गादी. त्याला आलचीकडची भाषा म्हणजे बेडरूम. हा, तुकडा खाचन पडून राहत मोकळा ख्याकाना. मग देवाचा शेज, देवाची मंचक, देवाची गादी. ज्या गादीवर देव आहेत ना, मग त्या गादीचं नाव आलं, त्याचं नाव शेषा. त्याचं नाव शेषा. मग देवाला जर झोप लागली, देवाला जर सेवा केल्यामुळे देव जर झोपले असेल, तर त्या शेषाला म्हणा तुका म्हणे शेषा. जागे करा ऋषिकेशा. किती झाले? किती झाले? 3. आणि 3ला काय म्हणा? वेगी आणावा तो हरी, मजदिना ते उद्धरी. किती चरण झाले? किती झाले? 4. मग आता 1 मिनिटात मी जैटल करून बाहेर जाऊ शकतो, दाम घेऊ शकतो. बरोबर आहे का? मिटलं ना तुमचं? मिटलं ना? आता ऐका मुद्दे छोटे छोटे. काही माणसं म्हणतील महाराज आम्ही एवढे मोठे माणसं आणि तुम्ही आम्हाला पक्ष्याच्या, पाखराच्या, एवढ्या माणसाला तुम्ही पाया पडा म्हणालीत. पाखराच्या, गरुडाचे पायी आणि ठेवी येळो येळा डोई. मग तुम्ही पाखराच्या कशा पाया पडा म्हणालेत? आम्ही एवढे मोठे माणसं. जरा डोळे उघडा. अंडज, जारज, उद्बीज आणि श्वेत. आता मोर, कोंबड, कळाला का? आणि गरुड हे कशामध्ये मोडतात? अंडज मध्ये. रेंज आहे ना सगळ्याला. कशामध्ये मोडतात? आणि महाराज पाखराच्या पाया पडा म्हणालेत आम्हाला. शंका नाही. हा, कधी लक्षात ठेवा, रायवाडीमध्ये 1 दिवस, एका तिथीला, एका वारामध्ये आणि एका टायमामध्ये आणि एका महिन्यामध्ये कसलाही माणूस
कुत्र्याच्या पाया पडतो. कशाच्या? कशाच्या? कुत्र्याच्या. पडता का नाही? पडता का नाही? पडता का नाही? सट्टी दिवशी कोणाच्या पाया पडता? कुत्र्याच्या. एका हातात भंडारा, एका हातात भाकर. बायकोला म्हणते ए इकडे ये खंडोबा आलाय. बरोबर आहे का चूक आहे? हा? आणि येरी कुत्र येऊ द्या दारा, काठी घेतय. यस का नो? हा, इंग्रजी शिकलो, येड कवर राहू. कवर राहू. खाल्लं लोक काय ना, मग मी खाल्लं तर मळमळ करायले का? हा? आणि इंग्लिश कोण्या माणसाला गाजर कळत नव्हती कदू. हे 2000 मध्ये करोना झाला. 2019 झाला का नाही करोना? कसल्या माणसाला बिडी वडायची कळना, ते म्हणून लागलं सखाराम लातूरला लॉकडाऊन पडणार आहे म्हणू लागलं का नाही? म्हणलं का नाही? म्हणलं का नाही? म्हणलं का नाही? या बायाला हरभऱ्याची भाजी खुडायची कळना, ढाळा तशा ठेवल्यात आणि उन्हाळीच खुडती. आणि ती म्हणाली मोय चित्राचा नवरा पॉझिटिव्ह निघाला म्हणा. हो बरोबर आहे का? बरोबर आहे का? हे तुम्हाला कवा शब्द कळाले? करोनामध्ये कळाले. बरोबर आहे का चूक आहे? हा, ऐका आता. काही जुने माणसं टाटा चेंज न जुने 500च्या नोटा. हा, ते म्हणते महाराजानं उंदरा मांजराच्या गोष्टी सांगितल्या, तुला कदू कळत? मुकाबल्यात बोल तू ही गच्ची धरतो. लोणचं खार घातल्यावर लोणचं खार हलवावं लागतंय. नाही हलविले तर पाणी सुटत आहे ना बुर्रा येत आहे. बरोबर आहे का? बरोबर आहे का? तसं कीर्तनाला बसले ना माणूस हसला पाहिजे आणि हल्ला पाहिजे. उग दुखवट्याला बसले आणि बसू नको र. याला प्रमाण आहे, याला आधार कार्ड आहे, याला झेरॉक्स आहे आणि याला अंगठा लावायलो. मोकळं बोलत नाही, काकतलं काढून बाजारात. याला प्रमाण चला तैसा दिशे. आणि तुम्हाला 2 मिनिटं सांगू का? ऍसिडिटी, बीपी, आणि शुगर आणि आम्लपित्त का व्हालंय? हे जळक्या तोंडाचं मधल्या गाठीत कुंशीन कपटी. जरा पा लोकांची स्तुती ऐकायला साधू संतांचा आशीर्वाद पाहिजे, आणि डोळ्यानं लोकांचा आनंद बघायला आई वडिलाची पुण्याई पाहिजे, आणि तोंडानं लोकांची स्तुती करायला यालाही आत्मपुण्य पाहिजे. कीर्तन कळालं का? काही लोकांना वाटतंय काय कर काही बोलतोय, काही बोलाय मी गांजा वळडाय, ह्या गोळ्या संपल्या. बघा प्रमाण दिलं का नाही? कीर्तन कळालं ना? आता त्याला प्रमाण द्यालो. मुद्दा तुमच्याकडे दाम झालं, अक्कल झाली, गाडी झाली,
म्हणून गाडीला किक मारून आणि चाबीचं शेल्फ उचलून जर किनगावाला जाताल, चाकूरला जाताल, लातूरला जाताल आणि गाडी मेडिकल पाशी उभी करतात आणि औषध द्या. कोणतं पाहिजे त्याला? एवढ्याला खोकला हा आणि घेतलंय कानात पिळायचं. मग अपाय होईल का उपाय होईल? अपाय होईल. तुम्हाला काय पाहिजे? रोग्य आयुष्या द्याव्यावरी, रोग्य आयुष्या द्याव्यावरी, रोग्य आयुष्या द्याव्यावरी, रोग्य आयुष्या द्याव्यावरी. झाली बाधाते, येणे झाली बाधाते, रोग्य आयुष्या द्याव्यावरी, रोग्य आयुष्या द्याव्यावरी, रोग्य आयुष्या द्याव्यावरी, रोग्य आयुष्या द्याव्यावरी, रोग्य आयुष्या द्याव्यावरी. येणे झाली बाधाते, येणे झाली बाधाते, येणे झाली बाधाते, रोग्य आयुष्या द्याव्यावरी, येणे झाली बाधाते, येणे झाली बाधाते, येणे झाली वा, अपेक्षेच्या पुढे प्रमाण दिलं की हो. ऐकनाथ महाराज तांदळीकरांनं टाळी वाजवून स्वागत करा. असं वाटलं खिशातले 500 रुपये तांदळीकरला द्यावं, पण हे गोसायाचं घेत नाही. मला जाताना 100 रुपये देऊन पाया पडतो. बघा, प्रमाण देता यावं, प्रमाण म्हणता येतं आणि प्रमाण लागावं. रोगी म्हणले नाही, रोग्या शब्द एक वचनी टाकला नाही, शब्द अनेक वचनी शब्द टाकला. हा, रोगी म्हणल्यावर एक, रोग्या म्हणल्यावर रोग्या. कीर्तन कळालं ना? मग कानात पिळायचं औषध खोकल्याला घेतलं. आणि उलिस घेतलं नाही, 7-8 ढकणं टोपणं आणि 12 वाजतात पोट पिळून लबान नाही, उठणं बाथरूमला जाणं. उपाय झाला का अपाय झाला? अपाय झाला. औषध चुकलं का मेडिकल चुकलं का प्रमाण चुकलं? काय चुकलं? औषध चुकलं नाही, घेण्याचं काय चुकलं? प्रमाण चुकलं. आणि औषध घेते वेळेस सल्ला कोणाचा पाहिजे? डॉक्टरच्या सल्ल्यानं औषध घ्या. तुम्हाला नाही जर तुमचा जर उपाय झाला, माझी बस स्टँडवर कालर धरा. कीर्तन कळालं ना? मंत्र्याकडे जायचंय ना, पियाच्या माध्यमातून जा. जेच कडे जायचंय ना, वकिलाच्या माध्यमातून जा. तुम्हाला देवाकडे जायचंय ना, डायरेक्ट जाऊ नका. आज नाथषष्ठी आहे, सुप्रीम कोर्टातलं प्रमाण आहे. संभाजीनगर जिल्हा आणि पैठण तालुक्यातलं प्रमाण आहे. तुम्हाला देवच हवे तर तुम्ही कोणाचे पाय? हरी प्राप्तीची उपाय, हरी प्राप्तीची उपाय, हरी प्राप्तीची उपाय, हरी प्राप्तीची उपाय, धरावे सुताचे पाय, धरावे सुताचे पाय, हरी प्राप्तीची उपाय, धरावे संताचे देणे साधती साधने, देणे साधती साधने, धरावे संताचे पाय, धरावे संताचे पाय, हरी प्राप्तीची उपाय, धरावे संताचे पाय, देणे साधती साधने, देणे साधती साधने. मला असं वाटत नाही मी लातूर जिल्ह्यात उभा आहे आणि चाकूर तालुक्यात रायवाडीमध्ये. तुम्हाला इमानदारीने सांगू का गावाची शपथ? मला वाटायला मी पंढरपूरला 65 एकर मध्येच उभा आहे.
काय वातावरण आहे हो. हे पहा, देश पुढे जात आहे, देशाचे रक्षक चांगले पाहिजे. शाळा पुढे जातात, शाळेतले शिक्षक चांगले पाहिजे. घर पुढे जातात, घरातला कुटुंब प्रमुख चांगला पाहिजे. आणि कुठलाही सप्ताह पुढे जाते, सप्त्यात टोळी मुक्कदम चांगले पाहिजे. बरोबर आहे का? कुणाला मळमळ कराले करीत असलं तर इकडी ये तू, इकडी ये. नाही बरोबर आहे का? रॉंग नंबर आहे. काय वातावरण बनलो हा. हे पहा, तुम्हाला 2 मिनिटात सांगू का, या महिन्यातला हे पहिला कार्यक्रम आहे माझा. भजने वाजविणार, म्हणणार, आम्हाला असेच कार्यक्रम याचे. फटक्या सतरंज्या, तुटके माईक, बहिरे ऐकायला. ते म्हणते शाळकर काय म्हणलं रे, तिसरं म्हणते हरभऱ्याला चल म्हणलं रे. ते असला पसारा हा. मग आम्ही उपट्या भुईमुख करून फटकून निघून जातो. कीर्तन कळालं ना हा, कीर्तन कळालं ना. या पा मुरकुटे परिवारानं एक केलं. तुम्हाला 2 मिनिटात सांगू, देश सांभाळा, देशाचं सांभाळा. गाव सांभाळा, गावाचं सांभाळा. घर सांभाळा, घराचं सांभाळा. आई वडिलाला सांभाळा, आई वडिलाचं सांभाळा. आता या परिवारानं एक केलं. आपल्या आई वडिलाची इच्छा अन्नदान आणि ज्ञानदान झालं पाहिजे. आणि वारकरी सगळे कुटुंबातले आले पाहिजे. आई वडिलाचं वचनाचं पालन केलं. बरोबर आहे का चूक आहे? हा, हे गरज आहे. पैसेवान माणसं मी लई बकळ बघितली. हा, तुम्हाला वाटत असेल महाराज बुटक दिसाले. माझं 62 वर्ष वय, आणखी 3 कीर्तन सतत उभारून करतो. कसं बसू वाटल? टक टक दिसत आहे. फुसकी फटाकडी बसल हा. कीर्तन कळालं ना? काय वातावरण बनलं बघा ना. काही माणसं ज्ञानोबराच्या सोहळ्या जातात आणि गावात येऊन गप्पा हाणतात वटवडाखाली बसून. मी 35 वाऱ्या केल्या, पंक्तीचं चुरून खाते. आणि आपला फराळकाचा म्हणले गपचीक सोडून झाकून खाते. मी म्हणलं काय करायला असत? जप करालो, मुरमुरे खालाच की असला पसारा. नाही बरोबर आहे का? रॉंग नंबर आहे. इथले सोडून तिकडे धरून तुम्हाला काहीच म्हणे ना. धरण, तळ आणि डॅम, त्याला 2 तळे, 2 तोंड आहेत. एक तोंड येणार आणि एक तोंड जाणार. तोंड किती झाले? 2. हा, येणार आणि जाणार. या पा, उत्तम, मध्यम आणि कनिष्ठ. हा, संसारात पैसा कमवा आणि उदार अंतकरणानं परमार्थामध्ये खर्च करा. माझं बोलणं कळालं ना? याला महाराज प्रमाण द्या. जोडून बघा ना. आता 3 मार्ग सांगितले ना, उत्तम, मध्यम आणि कनिष्ठ. जोडून या, धन पैसा कमवा, मस्त खर करा. आणि आपण एक सांगायलो, आपले रामचंद्र विठ्ठलराव मुरकुटे या परिवाराला अशीच भरभराटी होती. रगड पिकावं आणि परमार्थामध्ये मुबलक खर्च करावा. मलाही वाटलं रायवाडीला महाग आलतो मी, पण नामा म्हणे देवान मधले मध्ये जेवा तीच होत. पण आज बाहेर काढ, खालील लोटांगण, मोकळं पटांगण. बघा वा कसे लांब ऊन इकून चुकून बसली. काय वातावरण जमलं. ज्याला घडना काशी त्याने यावे रायवाडी.
या चाकूर तालुक्यात एक वाडी आहे बघा, सरणवाडी. चाकूर तालुक्यात लबाड नाही इथं गाव. नसतं तर गाडी डिझेल टाका नेऊन दाखव. कुच कोणा करायचं नाही. तुका म्हणे विश्वास नाही ज्या म्हणे पाय डिझेल टाक म्हणे. चल गोट. इथं सरणवाडी. एकदा माझं कीर्तन झालं तिथं, 15 मिनिटं मजे गेले. कुठून ओढाले? सरणवाडी. गारच पडलो. पण आपल्या गावाचं नाव आहे राय वाडी. म्हणजे राजाची वाडी नाही, देवाची वाडी आणि सुरदास महाराजांची वाडी. सज्जन शेतकरी आणि चांगल्या पदावर मेहनती उद्योगी माणसं आहेत याची मला कल्पना आहे. कीर्तन कळालं ना? आता तुम्हाला प्रमाण दिलं आणि चाललो पुढे. आता तुम्हाला एवढं बोललोय ना मी. आता त्याला साधा दृष्टांत द्यालो तुम्हाला कळण्यासाठी. आश्रम 4 आहेत. तुम्ही आम्ही गृहस्थाश्रमी माणसं आहे. विधीनं नेमानं लग्न व्हावं लागते आणि लग्न झाल्यानंतर त्या नवरदेवा संग राहतय त्याला काय म्हणतात? करवला. नवरी संग राहतय त्याला करवली. हे दोघ सोयरी सौदा चिठ्ठी झाली, लग्न होईपर्यंत हे संगच असतात. टिकाणांग टकाणांग करीत संगत. आणि एक जण म्हणे कुटानाच नग. सोयरीक जमनन, पसारान, सुपारी फोडान, साखर खान. त्यानं तारावर आकड्या टाकण्यापेक्षा डायरेक्ट डिपूवर टाकला. डिपूवरच. आणि टिकाणांग टकाणांग गावात आली. त्या बचत गटाला कळाली. बाया म्हणल्या मायो मायो. बरोबर आहे का चूक आहे? अनंत वाचाळ बरळती चर्चा होती. त्या नवरदेवा संघ करवला आणि नवरी संघ करवली पाहिजे. मंत्र्याकडे पिये पाहिजे. तुम्हाला 2 मिनिटात सांगू. बापाचा परिचय माईकून का माईचा परिचय बापाकून? बापाचा परिचय माईकून. भक्ताचा परिचय देवाकून. माझं बोलणं कळालं ना? तुकाराम महाराज सांगतात तुम्हाला देव हवे ना, एक करा. आज रायवाडीमध्ये एक सण आहे. कोण्याही माणसानं उठून सांगा मी रोज बैलाच्या पाया पडतो म्हणून. पडता का? पडता का? पडता का? पडत नाहीत. पण पोळ्या दिवशी बैलाच्या पाया पडता का नाही? पडता का नाही? पडता का नाही? हे तुम्हाला शास्त्र आहे. म्हणून तुकाराम महाराज सांगाले तुम्हाला देव हवे ना तर तुम्ही कोणाच्या पाया पडा? गरुडाचे पायी, गरुडाचे पायी, गरुडाचे पायी, गरुडाचे पायी, गरुडाचे गरुडाचे पायी, गरुडाचे
देवाचं किती चरण आहे? पहिलं. आणि वाजले 5 दोन्ही 10. माझं काम आहे देर से चलने वाली गाडी समय पर आएगी. जिल्हा परिषद शाळा कवाई भरू 4ला सुटती. 11:45 अडतास आणणार. झोपीत कीर्तन गेलं नाही पाहिजे आणि कीर्तनात झोप आली नाही पाहिजे. आपला टाइम आहे 9 ते 11. पण आणखी तुम्ही 8 ते 10, 7 ते 9 ठेवा. बघा वातावरण चांगलं बनतं. आता पश्चिम महाराष्ट्रामध्ये जातो, सांगली, सातारा, मुंबई. 7 ते 9 कीर्तन करून 2 वाजता घरी. हे तुम्हाला वाटतंय एवढं उशीर केल्यानं काय होतंय? आधी भजन आणि नंतर भोजन ठेवा. समाजामध्ये माणसं कथा ऐकत येत, जेवत येत आणि फुल पडत येत. पळड्यावर बायको म्हणते हो 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 काय उठा की साय करायचं कीर्तन चालू आहे. निश्चळ छंग ऐकू याले. आमची माती आमची माणस. तुम्हाला वाटतंय हे पहिलं जमलं 9 ते 11. आता जरा बदल करा. बघा सगळा बदल झाला का नाही? पहिलं फुकट पाणी पित होते, आता इकत पाणी प्यावं लागले. पहिला गुळाचा चहा पिवते, साखरेचा प्यालेत. किनगावाला पाट्या लागल्यात गुळाचा चहा म्हणून. कधी लक्षात ठेवा. आणि वाकडे माणसं का झाली? जोपर्यंत आपल्या देशामध्ये, जोपर्यंत तालुक्यामध्ये घरामध्ये फ्रीज नव्हतं, तोपर्यंत माणसं असे काच काच चालत होती. हे शिळट पालेत केमिकलचं. बाई कवाचं वाढायली की गुळू गुळू खाले गबूचे गबू गोकुल गाई. उठायना न बसायना. एक मलाच म्हणाले तुमच्या पाया पडायचंय, हाताला धरा. तू काय युवा येस मवा का पड नाही तर ना पड. नाही बरोबर आहे का रॉंग नंबर आहे? जरा डोळे उघडा, काम करा, मेहनत करा, जरा कष्ट करा. माझं हे म्हणणं आहे तुम्हाला, बाकी काही नाही. झाडे लावा आणि झाडे जगवा. बेटी बचाव आणि बेटी पढाव ही गरज आहे काळाची. जेवढी किंमत उसाला, जेवढी किंमत केळीला, जेवढी किंमत रांगशाला, तेवढीच किंमत दारातल्या तुळशीला द्या. काय म्हणणं आहे? काय म्हणणं आहे सांग. शंका आहे का कोणाला? उतरू का खाली? जेवढी किंमत मुलाला एवढीच किंमत मुलीला द्या. मला 2 मिनिटात सांगा, आपल्या गावात मड पडल्यावर मड्याला वारं कोण घालतंय? बाबा बाबा. फुकून कोण देतय? वर्ग फुकून देतय त्याला 7-12 का वारं घालते तिला. ऐका नाही दिव्या खाली अंधार, टावर खालीच रेंज नाही, हालू या असला पसारा. आणि पुन्हा म्हणे साळकर काही सांगाले तू माझ्या बापाला चापट आणली काही सांगायला. हे आमच्या बापाचं आणि माझ्या सासऱ्याचं नव्ह. झाडे लावा हे जगद्गुरु तुकोबाराचा संदेश. वृक्षवल्ली
मुरकुटे महाराज येतो, कुमारजी महाराज नंबर 1. या पा कोकिळा फक्त वसंत ऋतूमध्ये तेच आवाज खुला, वसंत ऋतूमध्येच. पण माझ्या भजन्याचा बहादरचा आवाज पुण्या टायमात खुला आहे. कधी बघा पेट्रोलच्या खाणीमध्ये फक्त पेट्रोल जन्माला येते, डिझेलच्या खाणीमध्ये फक्त डिझेलच जन्माला येते. गोड तेल कोणत्याही कंपनीत तेवढंच जन्मत आहे. पण आपले मोतीराम महाराज, मारोतराव महाराज, भगवान बाबाच्या खाणीमध्ये अनेक रत्न जन्माला आले. बघा वाजविणार, म्हणणार, काय किती बेस्ट बघा ना. काय वातावरण बनलं. स्वयंपाक चांगला राहावं, माणूस चुरून खात 2 बांधून नेते. काय वातावरण बनलं. मला तर बोलावंच वाटाले, पण करू काय. समय न कळे येडगळ बुद्धी. मी टायमालाच अडता सांगतो. टेन्शन घेत नाही, कोणाला अजाबात घेत नाही. काल एका गावात म्हणजे एवढूच फुटकं महाराज काय करणार आहे. रायवाडीच्या पुढे 7-8 पोरं सोडल्यावर काय करणार आहे. पळड्या एकाला तरी चावत समजा नसतात. बघा वृक्षवल्ली आम्हा सोयरे वंचित. कोणाचा संदेश आहे तो खूप बरा आहे. 376 वर्षी बीत झाली काल सहदेव वैकुंठ गमन सोहळा. कलेक्टर साहेब, राष्ट्रपती, पंतप्रधान, बीडीओ, तलाठी साहेब, ग्रामसेवक हे जे आपल्या गावात योजना लाभवलेत ना, स्वच्छता अभियान, हे इधर्मामध्ये एक महाराज जन्माला आले, त्याचं नाव गाडगे बाबा. बघा त्या गाडगे बाबाचा संदेश. ही गरज आहे काळाची. म्हणून गावाने भरभराटून सहकार्य केलं. तरुण मंडळी, सगळ्या लाडक्या बहिणी, फुल आम्हाला GR बदलावं लागेल एक प्रसंगानं. नुसत्या बहिणी म्हणायचं म्हणा झाली, लाडक्या बहिणी. बघा ना गंमत. काल बीड मध्ये गेलो मी, 22 पोराची टीम आली मला स्वागताला. अरे म्हणलं पोरं एवढं तुम्ही, एवढे पोरं. महाराज म्हणले हो. जिल्हा बीड, तालुका परळी आणि गावाचं नाव मिरवट. 22 पोरं. आणि पोरं म्हणले महाराज आम्ही रोजचे 100 रुपये गल्ल्यात टाकतो आणि महिन्याचे एवढे पैसे 22 जणांचे. मी म्हणलं काय करता तुम्ही, काय करता हे पैसे. म्हणले एखादा पेशंट लातूरला आहे, किनगावाला आहे, चाकूरला आहे आणि डॉक्टर साहेब पेशंट सोडिनात आणि पेशंटकडे पैसा नाही, ते पैसा तिथे वापरतो. एखाद्याच्या लग्नाला जर अडचण झाली त्याचं सगळं बिल सांगतो आम्ही जेवणाचं म्हणतो. बोलायलो म्हणजे कोणाची जाहिरात करीना, त्या गावात फोन लावा. ही गोष्ट जर लबाड निघाली तर कीर्तन फुकट करतो आणि गोष्ट खरी निघाली तर गाडीचा हप्ता भरा. तुम्हाला वाटत असेल काही म्हणाले, ही गरज आहे काळाची. त्याला म्हणलं पोरो माझी एक गोष्ट ऐका, प्रत्येक रविवारी गाव स्वच्छता करा. ते म्हणले बाबा ठीक आहे. ही गरज आहे. काल हिंगोली जिल्ह्यामध्ये सप्ताह झाला. सानप, मुरकुटे, गुट्टे, अंधाईफळे, पहिली पंगत वडराची. हे मीडियावाल्याला, पत्रकाराला, वार्ताहराला अशा बातम्या लावाय पाहिजे. वडराची पंगत. काल परभणीमध्ये एक सप्ताह झाला, जिंतूर तालुक्यामध्ये. एसटीच्या माणसानं माझं सौजन्य घेतलं. 10-12 माणसं आले एसटीची. मी असा इच्छितर माणूस आहे. फसकाला चोकोबरायचं जीवनचरित्र सांगितलं. मग ते म्हणले महाराज ऐकत नाही गड्यात, आम्हाला माळीच घालायच्या. लबाड नाही हो. अशी काळाची गरज आहे सध्या. बघा सहज आई म्हणली सप्ताह झाला वा, वारकरी आले पाहिजे, पण या मुलाने सत्य करून टाकले. नंबर 1 वातावरण. बघा हे भजनी मंडळी, ही गरज आहे काळाची. तुम्ही मायबाप गेल्यावर 10 पोते बुंदी गाळली.
सायल करायला आणले का इंदुरी करायला आणले का गिरगाव करायला आणले बघणार नाही रे सकाराम ती. पण आपल्या गावामध्ये असे बहादर वाघ जन्माला आले पाहिजे. आई वडिलाच्या देखत आई वडिलाचा शब्द आगळ्या वेगळ्या पद्धतीनं वैभवानं सप्ताह करण्याची गरज आहे. बाई बघा ना काय थाट. हे आम्हाला तेरव्या गोड जेवण करू वाटणार लबाड नाही हो. जित्यापणी बोलनात जित्या नाही अन्न मेल्यावरी पिंडदान, मेल्यावरी पिंडदान, मेल्यावरी पिंडदान. जित्या नाही अन्न मेल्यावरी पिंडदान, मेल्यावरी पिंडदान, मेल्यावरी पिंडदान. ऐसे पुरी पुत्र होती पूर्वजाती पूर्वजा महाराज मुरकुटे महाराज काय भजने आमचे पवार दोन्ही मृदंगे चांगले. मला वाटलं कार्यक्रम लहानच आहे काही की म्हणून. आता असली रायवाडी मी कशी सोडू कशी सोडू. मांजराला दुधाचं घर गवसावं. बाई नाही किती ठेर काय गाव असा हार घातला होता मला धनिक्याच्या धनिक्याच. पण वज होऊ लागलं म्हणून काढला. असं वाटू लागलं की हार घेऊन घरलाच जावं. पण घरची म्हणील मोय दुसरी केली काको. दबाण नाही हो. नाही बरोबर आहे का ना. बरोबर आहे का चूक आहे. काय वातावरण बनलं. बा मी अभ्यास केलेला चिंतन केलेलं नाही काही नाही. तुम्हाला इमानदारीने सांगू का मी अंगठ्या भादर माणूस. फक्त मारोतराव महाराजाकडे राहिलो. आणि ह्या गाड्या आहेत ना असल्या 5 गाड्या बदलल्या. हे बाय असली डबडी 5 गाड्या 6वीची बुकिंग केली. काल मुंबईचा मेहून आला मला दाजीनं आताही गाडी बदलली. बायको म्हणली अशाच गाड्या बदलले फक्त मला बदलीत नाही. लबाड नाही हो. लबाड नाही. कीर्तन कळाला का. काय लेकर जण म्हणजे आम्हाला म्हणावं लागले तो बाप चांगला आहे. नाही म्हणावं तर पैसे देईना. खटखट गिळावं लागले. आणि या बायाने असं सुरू केलंय. मालकाला नीट बोलनात आणि वडाला येडी गर गर गर. उतराय नाही खाली हो 7-8 येडी घालीत असतो. पण हे तेच केलंय काय करा मला गतिरोधक पडलं. नाही तर 4-5 येडी घालतो अशी गर गर. लबाड नाही मी लय आरमुट माणूस आहे. मया देखत कोणाही देव नाही म्हणा त्याची गच्ची धरतो. म्हणा म्हणा. कीर्तन कळालं ना काय वातावरण म्हणलं. बघा जित्या नाही अन्न मेल्यावरी पिंडदान असे गरज आहे काळाची. कधी लक्षात ठेवा. एक चरण किलर करलं मग त्या गरुडाला काय म्हणा सांगू. अभंगाचं दुसरं
मंडळी? दुसरं फक्त दुसरं. वाजले 10:15. आणखी 2 चरण राहिलेत आणि पुन्हा हवामानाचा अंदाज. राईट टाइम सोडतो, टेन्शन घेत नाही. अभंगाचं दुसरं चरण. बघा आता गरुडाच्या पायी ठेवी वेळा म्हणजे पुन्हा पुन्हा तया नमस्कार वारंवार. आता पुढत पुढती एवढं करा. त्या गरुडाला काय म्हणा? वेगी आणावा तो हरीण मज दिना ते उद्धरी. आता तुकाराम महाराज दिन म्हणायले. इथं मला ब्रेक लागला. इथं मी थोडं तुम्हाला स्टॉप करायलो. फक्त 15 मिनिटं गेलो ह्या चरणाची. आता पहिले 15 घेतले, हे 15 30 आणि पुन्हा खाल्ले तू. राईट टाइम बरोबर करतो. आता बघा, आता एवढे महाराज मोठे दिन बघा. ते महाराज म्हणले मज दिना ते उद्धरी. तपा माणसाला गाता यावं आणि जमत नाही हो म्हणावं. माणसाकडे पैसा असावा आणि पैशाचा अभिमान नसावा. इथं कळालं ना. आता तुकाराम महाराज तुकिता तुलनेशी ब्रह्म तुकाशी आली. राम अवतारामध्ये त्रेतायुगामध्ये दगड तरले आणि कलियुगामध्ये जगोत तुकोबरायानं जळी दगडा सहित आणि जैश्या तारी येल्या. ते काय म्हणाले? मज दिना ते उद्धरी. कितन कळालं का? काही माणसं लाईट गेली तर तांब्यात कोळशे घालून इस्त्री करायची. लबाण नाही. पॅकिंग भरीन माल किडका असला पसारा चाललाय. काल एक जणांना पेन नाही काय नाही, नुसतं टोपण खिशाला अडकिले. मला फोन आला, बघू म्हणलं पेन नाही. म्हणला महाराज टोपणच आहे. कांडी काय झाली? म्हणला कांडीच नाही. म्हणलं कांडी काय झाली? म्हणला पोझिशन म्हणून ठुलं. लाज वाटते का? सकाळ त्यात हाती दीड वरतीचं मान, सदा वरती मान, हाती दीड मान, वरतीचं मान, हाती दीड मान, सदा वरती मान. नाही हा सन्मान भल्यामध्ये, नाही हा सन्मान भल्यामध्ये, नाही हा सन्मान भल्यामध्ये, नाही हा सन्मान भल्यामध्ये. काय प्रमाण दिलो? टाळी वाजवून स्वागत करा. काय भजने आणले आणि 7 दिवस. काय मुरकुटे घराण्याकडे काय औषध आहे की असते वागठुली. आणि अशा भजनेला पाकिट देऊन कपडे करून छला घातला तरी अंगाव नाही. छला ओ छला. अंगठी घातली तर गरज नाही. काय म्हणले? हाती दीड पान आणि वरी करी वरतीच मान. करी मान. मोकळा कुचका चुंबळ्या असला पसारा. इथं कळालं का? बघा महाराज म्हणतात आम्ही सदैव सुडके जवळी येता चोर. मज दिना ते उद्धरी. कधी लक्षात ठेवा, शिष्यानं म्हणावं हे गुरुच आहे, मुलानं म्हणावं हे बापाच आहे. वाढवी महत्व वडिलाचे. काल एका घरी 4ला गेलो मी शेतात. मला म्हणला महाराज शेताकडे चला. म्हणलं चल बाबा. मला वाटतं ओंबिया हुरड्या खाऊ घालते काही न्या म्हणे. तिथं गेलो तिथे सांगाले महाराज संत्री मोसंबी केळी हे ट्रॅक्टर हे पसारा मसळा आहेत का? हे बापाचं काही नव्हतं म्हणला. हे सगळं आपकमय म्हणला. मी आरमुटन हिची तर माणूस आहे. मी म्हणलं तू वेळेस ऑपरेशन केलं असतं मयाकडे डोळे वाचू लागलो. काय करतोस रे म्हणलं तू? काय करतो? इकडे ये बरं तू. कवर ऐकू म्हणलं तू. लबाड नाही. हे घ्या. कीर्तन कळालं ना? तुकाराम महाराज म्हणले लहानपण देगा देवा. बघा काय वातावरण आहे. मज दिना ते उद्धरी. अभंगाचे 2 चरण झाले. 10:15 10:30 चाललो. चला आता ड्रायव्हरनं गाडी बाहेर लावली. देव मध्ये गेले. बर मग आता देवाची सेवा करू लागल्या. कोण? आई साहेब. आई साहेब सेवा करू लागल्या. मग आता पाय दाबणं वेगळं आणि पाय चेपणं वेगळं. काही बाया दाबा म्हणलं का नाही नरड दाबत्यात.
इथल्या सोडून लबाड नाही. आता लक्ष्मीच्या हातात पाय का इथं तिसऱ्या चरणाला मुद्दा सांगायलो आणि पुन्हा फटकून प्रमाण म्हणणार तिसरं चरण का ऐका. रुसायचा नटायचा लईच स्वभाव इकडं. एखादा भजन्या 0 मिनिटात तयार होईल. कुठली बाईन कुठली लाडकी बहीण असून 0 मिनिटात तयार होत नाही. चला की 5-10 मिनिट घेणार. बरोबर आहे का चूक आहे. टाइम घेणार. मग ते आई साहेबाला रूपाचा अभिमान होता. मयासारखं कोणीच नाही म्हणून हे देवाला कळालं. चतुरा तू न सांगता तुम्हा देवाला कळालं. आणि देव म्हणले बर हे घरीच झालंय म्हणले. आता असं सांगायच्या घरी वांगी म्हणले. आणि म्हणल्यानंतर मग देवानं असं रूप धरलं. आपल्या देवानं कोणचं रूप धरलं सांगू. राजस सुकुमार. एवढं नाही एक सूर्य निघाला तर एवढा प्रकाश. पण देवानं असं रूप धरलं. मला दुसरं प्रमाण सांगू. सुंदर ते ध्यान. मला दुसरा अभंग सांगू का. सुखरूप ऐसा माझ्या पांडुरंग. पंढरपूरच्या देवानं रूप धरलं. आणि मग आई साहेब म्हणल्या मायो. श्रीकृष्णाच्या सौंदर्यापुढे लक्ष्मी भुलोनी झाली. आणि मग ह्या बचत गटाला आई साहेब म्हणल्या मायो मायो. एवढं रूप मायो. कीर्तन कळालं का. आणि मग देव म्हणले हे अभिमान झाल्यामुळे सजा आणि दंड. मग काय करा. सर्वस्वे करोनी सेवा अभिमान सांडोनी पांडवा. पाय धुवाच्या दैवा पात्र झाले. तेच तुको बराय म्हणतात अभंगात.
ठाकुर चरण आहे मंडळी. या पहा तिसरं. आणखी किती राहिले? एक चरण. हा, मी टेन्शन घेतच नाही. हा, आलेले माणसं गावातले माणसं घरी जाणं आणि पडलं की झोप लागली पाहिजे. हा, चहा आहे का नाही आता आहे सगळ्याला? हो वा, नंबर 1 मस्त चहा कर जा. नाही तर छटाक साखर 18 शिंगल पाणी पेत्रा गुळगुणी मस्त अद्रक टाकून फर्स्ट क्लास. हा, रायवाडीत आलेले माणसं घरी जाईपर्यंत काय वातावरण बनलो. मला वाटत नव्हतं असं असेल म्हणून वातावरण. नाही तर मी तास दीड तासाच्या पुढे कुठेच कीर्तन करीत नाही. हा, मी साधा माणूस आहे आणि कुठेही निघत नाही. हा, वेळ बघून निघतो. आली मनाला गेली सणाला, घातलं टोपलं बसली उन्हात. हा, पण मुरकुटे परिवार ह्या नियोजनचा आहे मला कळालं नाही. हा, काय वातावरण. आणि भैया म्हणले बाबा कार्यक्रम चांगल्या पद्धतीने याच. किती वातावरण आलो. अभंगाचं तिसरं चरण बघा. सेवा केल्यामुळे देवाला झोप लागली. आता देव झोपल्यावर कसं जमल? कसं जमल त्याला प्रमाण आहे. संत महात्म्यानं सांगितलं, देवा पांडुरंगा विठोबा तुम्ही जर असे झोपले तर आम्ही कसे वाचू? हा, का हो निश्चिंतीने तुम्ही निजला ते हरी. आणि तुम्ही असं सुख मानल्यावर आम्ही वाचू कैशा परी. मग आता शहाणी बाई मालकाला झोपीतलं उठवीत नाही. शहाणी बाई मालक झोपल्या भांडी आपटीत नाही. आणि काही बाई मालक झोपला की दणकून भांडी आपटीत. काय झालं की माय हातातून निष्ठल या बाका पसारा लबान नाही. हा, बायाकडे लई कलाई. एका म्हातारीला सून चहा देईना गेली. हिनं नातू घेतला आणि शेजारणीच्या घरी गेली. म्हणली का आलीच ग पारू? माय म्हणली लढायले चहाच मागायले ग माय. बाई बाई हा, मग ती बाई म्हणली माय सकाळी सकाळी नातू चहा मागायला तर पे चहा मग घे. अर्धा सिंगल मध्ये टाकला का बशी मध्ये आणि लेकरू लागलो प्याला. म्हातारला वाटलं मला ठोत नाही काय की माय. पुन्हा त्याला म्हणाले पे माय पे सोनू पे माय. मानाला कचकून चिमटा घेतला. ती बाई म्हणली माय आता काय लढायले ग? ती म्हातारी म्हणाली माय मलाही पे म्हणायले ग. लबान नाही हो. तन कळालं का? आलं का लक्षात? हा, एवढी हुशार. हा, एक वेळेस बाईनं घरामध्ये पाहुणे आले. बाईला विचारलं ताई भाऊ आहेत का? मग भाई नाही म्हणत नाही. हा, तिनं असं बैठकीला पाहिलं टोपी नाही. हा, ती म्हणली टोपी नाही ना भाऊ. ते येडं होतं. म्हणला ताई भाऊ आहेत का? तिनं शर्ट बघितलं, शर्ट नाही, टोपी नाही, शर्ट नाही. मग ती बाई बाहेर आली दारामध्ये. जोडा सुटल्याला राहता पहिला जोडा. हा, तिनं सांगितलं ताई भाऊ आहेत का? ती म्हणली जोडा नाही ना भाऊ. म्हणजे नाही म्हणणं आपशकू नये म्हणून बाई नाही महिना गेली. याला कुठं कळायले? हा, हे इशारीत राहिले बक्कळ. पण बाई हुशार होती सुज्ञ बाई. हा, मग काही लोक आले देव आहेत का? मग आता देवाला कसं उठवावं? पण शहाण्याबाईनं अभ्यास केला. शहाणी म्हणली वारकरी वापस गेले नाही पाहिजे आणि देवाची झोप झाली पाहिजे. आणि देव होत होत जागे होत होत पुन्हा देव जागे झाली पाहिजे. मग त्या बाईनं काय पर्याय काढला सांगू?
सांगू सांगू महाराज सांगा. शेजे हलवुनी देवराया हे जे राई रखमाबाई तुम्हा. काही लोक म्हणले राई रखमाबाई एवढ्या बायका आहेत का देवाला? हा त्याला प्रमाणे वारकऱ्या लिहून ठेवले. आम्हाला नमन आहे काय झालं? हा भीमा तिर्यक त्याचे नाव पंढरपूर देतील मोकाट व्हायला 16,000. आता मी काय करू लिहून ठेवलं त्याला? काय लोक म्हणतील सर्कल आहे का काय रे हे? नाही रे गंगाराम. बघा 10:30 वाजली. मग आता कधी बघा आज आपल्या गावामध्ये एक सण आहे श्रावण महिन्यामध्ये. सगळ्या बाया सगळ्या लाडक्या बहिणी नागाची पूजा करतात. कोण्या दिवशी? कोण्या दिवशी? नाग पंचमी. हा मी काही संन्यासी नाही. हा मला हे सगळं माहित आहे पण बहुमत करतो. हा एका दिवशी 3 कीर्तन म्हणून पंचमीला घरी गेलो तर मै बायको नागाची पूजा करायची. हा कुठं भिन्न चित्रकलेची परीक्षा दिली आहे की त्या भितडाव नाग पाळला. काय का ताप आता. मी म्हणलं काय करायलीस ग गेटकर ये की. मी म्हणली पूजा झाली माय नागाला दूध पाच जाईल. अगं म्हणलं नागाला दूध पाचण्यापेक्षा मधुला पाणी पाच. त्यांना कळालं का? कळालं का? बाईनं नागाला दूध पाजाव का मालकाला पाणी पाजाव भाऊ? हा याला प्रमाण आहे माझ्याकडे. सापा दूध पान ऋण आहे. सापाला दूध कसं पाना पाजावं? पाजू नये पाहिजे. म्हणून पहिलं चरण गरुडाकडे जा. नंबर 2 देवाला आपल्या समक्ष सांगा आणि 3रं चरण शेषाला सांगा. माझं बोलणं कळालं तुम्हाला? मग तुकाराम महाराज अभंगाच्या 4थ्या चरणात तुका म्हणे शेषा तुका म्हणे शेषा
अभंगाचं किती चरण आहे? चौथं चरण. आणि वाजले पाहुणे. कधी बघतात आणखी 15 मिनिटं मजा आहेत, चिंता करायची नाही. हा, त्या दोघांनी विचार केला पाहुणे 11 कसं सोडलं रे, पण माझं काम असतंय बॉल कमी रन जास्त. मी 3 तास तेवढंच बोलतो, 1 तासात तेवढंच बोलतो. 10,000 माणसं असू द्या असंच कीर्तन करतो, 10 माणसं बस असंच कीर्तन करतो. घट तूप आणि पातळ तूप एकच भाव. पौरा भरून काढा की अर्ध पार पराकडा दावं तेवढंच. हा, टेन्शन मी घेत नाही. हा, मी साधा माणूस आहे, अंगठ्या भाद. हा, फक्त एक आहे गुरुची सेवा. हा, काल मुंबईला घाटकोपरला विमानानं तिकीट काढ कीर्तनला जाण्यासाठी मागल्या महिन्यात, पण दादा गेली, तिकीट कॅन्सल केलं. नको रे बाबा म्हणलं, 7.5 नग नग नग. गाडीचं डिझेल जर संपलं, गाडी जाग्यावर करील. नसत्याला ताप. टायर फुटलं, जाग्या उभा राहील. इमान जर बिघडलं तर मधू वाचच ना. ओरे बाबा नको नको नको. पत्रिकेतलं नाव पेपर मध्ये जाईल म्हणलं. हा, चल गाडी घेऊन. शिल्लक राहील ना तर न राहील. शेळीचं लग्न न म्हैस हो आहे. गाडी घेऊन गेलो. हा, कीर्तन कळालं ना, इतका इच्छितर माणूस आहे. हा, तुम्हाला दिसतो बुटका, जॅक लहानच असतंय पण 16 टायरची गाडी उचलीत. एक म्हणते हेच कुसा जॅक आहे, काय करील. काही लोक म्हणाले पहिले साळकर पहिले पैसे घेत नव्हते, आता कसं घ्याले. पहिला होमगार्ड होतो, आता हेच की झालं. पहिले काय सांगा, पहिले हावरेटीन वरड्या फिरीत होते, आता उसका लावाले. पहिले बापाचे पत्र होते, स्लाब का टाकलं. हा, पहिले फुकट पाणी पित होते, दिक्कत का प्याले. बरोबर आहे का चूक आहे? बरोबर. हा, तुम्हाला कधी सांगा, मी स्पष्ट बोलणारा माणूस. हा, कधी लक्षात ठेवा. या अभंगाचे 4थं चरण. हा, तुका म्हणे शेषा जागे करा ऋषिकेशा. या देवाला जाग करा. हा, म्हणून चांगला कार्यक्रम केला सुंदर या परिवारानं. नंबर 1 आणि भराभराटून गावानं साथ दिली. हा, बघा ना, चांगल्या पद्धतीनं. आणि तरुण आहे म्हणून देश आहे, तरुण आहे म्हणून गाव आहे, तरुण आहे, तरुण मंडळी तडफदार पोरं आहेत म्हणून कार्यक्रम होता. कधी लक्षात ठेवा. हा, म्हाताऱ्या माणसानं काय होतंय, बकेट उचलता आहे ना, चपातीची बुंदीची खिस्ती उचला आहे ना, पाण्याचं बकेट उचला आहे ना. बरोबर आहे का चूक आहे? बरोबर आहे का? हा, तरणा भाग्यवंत नटे एपाप्रमाणे. आणि मस्त गावाने एपा ग्रामपंचायतचा सदस्य ग्रामसभेला उपस्थित पाहिजे, आमदार साहेब विधानसभेला पाहिजे, लोकसभेला खासदार साहेब पाहिजे. म्हणून आपल्या गावातले 5-6 सप्त्याला गावातले माणसं सगळे हजर राहत जा. हा, घरात बसला रायवाडीचा कसला. बरोबर आहे का चूक आहे बाबा? बरोबर आहे का? नाही तर उद्या म्हणताल ही पिढा कोणा आणली गावाला, इतके दिवस कुठे गेल तर तिकडे हरभऱ्यात पडलं होत. 4 लोकांचं फुकट खावणे ऐका. आत्या 1, बहीण 2, मुलगी 3 आणि सप्ता 4. फुल खाजा. पण भजन कीर्तन कथा ऐका. माझं बोलणं कळालं ना तुम्हाला? कळालं का? माळ काढून जगण्यापेक्षा माळ घालून मरा. कीर्तन कळालं? पुढे माफी मागून बोलू. हे सोशल मीडिया चालू आहे. सप्ताह बंद करून जगण्यापेक्षा सप्ताह उभा करून मर कुचक्या चुंबड्या. प्रमाण सांगू तुम्हाला. परभणी जिल्हा, पालम तालुका, डिग्रज गाव, कोणजी बापू नाव. एका महिन्यानं सप्ताह उभा केला आणि डिग्रज मध्ये देव ठेवला. बघा मोतीराम महाराज भजन सुरुवात करून देव ठेवला. मारोतराव महाराज बघा
तुम्हाला एक सांगायलो, मस्त राहत जा चांगल्या पद्धतीनं सुंदर. हा आणि माळी घाला, पत्ता होईल तितकं. सप्ता रगड आहे. हा गाव भरपूर आहे, रायवाडी चांगलं गाव आहे, पण माळी घाला आणि गणलेत जा. ही हिंदूची पॉशिंग आहे कपाळ म्हणजे. हा काही काही बोया का नाही पूर्ण बारीक कुकुल्या बारीक इतकं इतकं. काय साजालय तुला पारू. हा बघा आपल्या देशाच्या राष्ट्रपती प्रतिभाताई, त्या बाईनं राष्ट्रपती पद सांभाळलं. हातातलं काकण आणि कपाळाचा कुंकू आणि डोक्यावरला पदर पडू दिला. हे तुम्ही सगळ्यांना पाहिलं. आणि ज्यावेळेस राष्ट्रपती होत्या ना त्यावेळेस विमानानं गाता भजन झालं. याचे साक्षीदार आहेत. केशवदादा उकळीकर, पांडुरंगबुवा घुले हे विमानामध्ये होते. ही गरज आहे काळाची. सप्ताह असला ना रगड कर जा, रगड फुल. बघा काय वातावरण म्हणून. मलाही वाटलं वा कसला परिवार असेल म्हणून घरी गेलो मी. कोणाच्याही घरी जात नाही मी. गाडीच्या खाली उतरलं तर 10,000 घेतो. त्याला म्हणलं घरी बघितलं झाले समाधान. बाई सावले मन. आणि घरस्थाश्रमाचे घरातले 6 नियम आहेत. या बसा उठा चांगल्या पद्धतीनं. नंबर 1 चांगल्या पद्धतीनं आवडली. या बाई भजनी मंडळी, टाळकरी, गावकरी सगळे चांगल्या पद्धतीनं. मीच असा साधा भाज माणूस. कधी लक्षात ठेवा, मी अंगठ्या भादर माणूस आहे. मला पैसे घेता येतात, पैसे देता येत नाही. इतका साधा माणूस. आता काही काही माणसं म्हणा काय काय. काल मला एक जण म्हणाले, महाराज येत आहे का येत. म्हणलं हो. म्हणला कोणता येत. म्हणलं मुळी येत. या आकरणाचं झाड उभं करतो. पण गाडीला घेर 4 असतात, पण रस्ता बघून टाकायची. दसकट मोड्याने कुठे टाकायचे नाहीत, कट्टा. काही लोक म्हणले एवढं तुम्ही खाली कस काय बोलता. माझ्याकडं मी कोणालाही उत्तर देऊ शकतो. मला सांगा, किनगावाला, चाकूरला, लातूरला जाऊन तुम्ही छटाक सोनं आणू शकता का. आणू शकता, पण छटाक सोनं डायरेक्ट लिहू शकता का. नाही. छटाक सोनं आणलं गळ्यात बांधलं ती मसड आहे वर. त्या सोन्याचा दागिना करावा लागतो. गड्यानं अंगठी करावं लागते. गळ्यामध्ये लॅकिट करावं लागते. कानात बिगबाळी करावं लागते. बाईनं सोनं आणल्या नेकलेस, गुण, महबूबा, पत्री. कीर्तन कळालं ना. म्हणून खाली बोलतो. गीता जमाना ज्ञानेश्वरी, अमृतानुभव जमाना चांगदेव हरिपाठ प्रमाण आहे. गीता अलंकार, नाव ज्ञानेश्वरी. डायरेक्ट जमाना डिपोर आकडा जमताय का. एक म्हणला ताराव टाकण्यात आज मला डिपोर टाकायचा. मरशील र गंग्या. डिपून तार आलेला व्होल्टेज कमी होत मीटरात येत आहे. ढाळे. तुम्ही निस्ता भात खाता का. तिकडे बघाय काय झालं. निस्ता भात खाता का. खाता का निस्ता भात. नाही. मग त्याला आमटी लागती, वरण लागत, गुळू गुळू गुळू. निस्ता भात खाल्या छातीत बसत. कीर्तन कळालं ना. काही माणसाला कळच ना. आणि कोणी म्हणले तर आमचे नियम कोणी घेईना. कोण घेईल तू हे नियम. वडराच्या गलीला चोळ्या खपत्यात का. आणि तुम्हाला एक सांगायलो, भजन्या महाराजांना मृदंग्यानं मोकळं राहत. समाज पैसे नाही, समाज पैसा उधळीत. भजन्यानं भजन्याकडे बघितलं पाहिजे. मृदंग्यानं मृदंगाकडे हसकाच्या राग केला पाहिजे. बरोबर आहे का चूक आहे. कधी लक्षात ठेवा. म्हणून झालेली सेवा मोतीराम महाराज, श्री गुरु मारोतराव महाराज, आपले सुरदासजी महाराज आणि भगवान बाबा यांच्या चरणी समर्पण. सांप्रदायाप्रमाणे ठोब्बा रुक्माई. पुन्हा लागलीच माऊलीचं भजन मस्त. कोणाही उठायचं नाही. कोणी उठल भोसकून इकडं तिकडं जाईल. अजाबा जमणार नाही. रोज वेगळं असतंय. काल एका गावात कीर्तनात माणूस उठलं, त्याच्या महागत गेलो काच. मला कुठं चालेल घरला. खालीच बसलेला बाण नाही. मला वाटत असेल काय कीर्तन कळालं का.
या बाई अभंगाचं चरण, उद्याची सूचना, सगळे या, शेवटचा दिवस, गोड भावा चांगल्या पद्धतीनं कथेला येत जा, सगळे मस्त कार्यक्रम फुल. आणि एक सप्ताह नाही 5 फलित. तुमच्या गावात कसे सप्ते असतात, कोण कोण गायक मर्दने येतात, नुसतं नाव जर सांगितलं तर तुम्हाला 15-20 मिनिटं लागेल. मे मध्ये एक सप्ताह, कृष्णा बोरुकडे, उद्धव शिंदे, पंढरीनाथ कदम, हे सगळे होते. इथून मी म्हणलं बाबा या बरं, आमच्या वडिलाची पुण्यतिथी, असलं गाव आहे, नामदेव बुवा केंद्रे, दिलीप बुवा, मधु बुवा, असले गायक. त्याची मला सगळा कल्पना आहे. आमदाराला सर्कल मध्ये सगळं माहित असते, पण महाराजाला सगळं माहित असते कुठं काय आहे ते, पण येता येत नाही. लोक म्हणले मनानं काय येता येत नाही, आम्ही काय फेपशीवाले आहेत का मनाने याला? काही लोक म्हणते एवढं तर माहित आहे, मग मनानं कसा आला नाही, मनानं फेपशीवाला आहे बरं नाही याला. कळालं का? किती चरण झाले? 4. आता ठोपा रुक्मा 1 आणि माऊलीचं भजन 1. विठो